हाय सगळ्यांना। आज आपला लाईव्ह क्लासचा 12वा दिवस आहे आणि आज आपण 50 साइज बघणार आहोत। जसं की आपण 28 साइज पासून 50 साइज पर्यंत 4 टक्स 1 टक्स बघितले, तसेच प्रिन्सेस कट 2 पीस मध्ये आपण 28 ते 50 साइज पर्यंत म्हणजे 48 पर्यंत बघितलेत। आज 50 साइजचे शोल्डर मुंड्याचे माप किती आणि कसे घ्यायचे ते बघणार आहोत। तर त्यासाठी आधी मी तुम्हाला डायग्राम दाखवणार आहे। डायग्राम बघून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला डायग्राम नंतर लिहून घ्यायचे। मी जसं सांगते तसं प्रत्येक क्लास मध्ये मी डायग्राम हा दाखवलेला आहे। डायग्राम अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक मापाचा टिक करून घ्यायचा आहे। डायग्रामचे फोटो कुणालाही मिळणार नाही। डायग्राम तुम्हाला व्हिडिओ मधूनच स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ थांबून तुम्हाला डायग्राम काढून घ्यायचा आहे। तर सगळ्या महिला जॉईन होईपर्यंत थोडं थांबूयात आपण 2 मिनिटं। तर ज्या कोणी महिला अशा आहेत की ज्यांना कटिंग करता येत नाही, शिवायची खूप आवड आहे किंवा शिवता येतं पण कटिंग जमत नाही, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। आणि पेपर पॅटर्न मध्ये आपल्याकडे 28 साइज पासून 50 साइज पर्यंत कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सभ्यसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक 4 टक्स असे अनेक प्रकार म्हणजे 13 प्रकाराचे एकूण पेपर पॅटर्न तुम्हाला ब्लाउजचे आपल्याकडे मिळतील। प्लस तुम्हाला 3 प्रकाराच्या नऊवारी साडींचे सुद्धा पेपर पॅटर्न मिळतील। नऊवारी साडींचे सुद्धा पेपर पॅटर्न आपल्याकडे उपलब्ध आहेत। परकरचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। परकरचे सुद्धा 3 साइजचे 3 प्रकाराचे तुम्हाला वेगवेगळे परकरचे सुद्धा पेपर पॅटर्न मिळतील। ज्या कोणी महिला अशा आहेत की त्यांना शिवणकामाची खूप आवड आहे पण कटिंग करता येत नाही किंवा क्लासेसला जाता येत नाही, तर क्लासेस न करता सुद्धा तुम्ही आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेऊ शकतात। कारण तुम्हाला सगळी माहिती फोनवरून दिली जाते। कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तर ते मी स्वतः सॉल्व्ह करत असते, म्हणून घाबरायचं टेन्शन नाही। तर तुम्ही बिनधास्त पेपर कटिंग घेऊ शकतात। तुम्हाला कुठल्याही प्रकाराच्या कुठल्याही साईजच्या पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळून जातील। पेपर पॅटर्न तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी, फोन पे, गुगल पे किंवा कार्ड पेमेंट सुद्धा पे करू शकतात। क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड दोघंही उपलब्ध आहेत आपल्याकडे आणि फोन पे, गुगल पे केलं तरीही चालणार आहे किंवा कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा तुम्ही मागवू शकतात। तर ज्यांना कुणाला हवे आहे त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। पेपर पॅटर्न हे आपले वॉटरप्रूफ फॅब्रिक म्हणजेच प्लास्टिकच्या कापडपासून बनवले, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजणार नाही, 100% गॅरंटी आहे ब्लाउज बसायची आणि लाईफ टाईम सपोर्ट आहे। तर आता बऱ्याचशा महिला जमलेल्या आहेत, तर पुन्हा मी एकदा तुम्हाला डायग्राम दाखवते। महिला जमलेल्या नव्हत्या, जेवढ्या महिला जमल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी लाईक करायचं आहे। तर बघा अशा पद्धतीचा हा डायग्राम तुम्हाला काढायचा आहे। प्रिन्सेस कट 2 पीस आहे हे, विदाउट क्रॉसपट्टी प्रिन्सेस कट आहे। क्रॉसपट्टीचं प्रिन्सेस कट वेगळं असतं आणि बरेचसे मला कमेंट येऊन गेले की स्टिचिंग कधी दाखवणार आहे, तर स्टिचिंग सुद्धा मी लवकरच दाखवणार आहे तुम्हाला। तर स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ लवकरच तुम्हाला मिळून जातील आणि लाईव्ह बघायला मिळतील। आणि ज्या महिलांना लाईव्ह बघायला वेळ मिळत नसेल किंवा लाईव्ह बघता येत नसेल त्यांच्यासाठी व्हिडिओ सुद्धा रेकॉर्डिंग मिळतो आपल्याकडे। ज्यांना कुणाला काही डाऊट असेल तर त्यांनी व्हॉट्सअपवरती सांगायचं आहे किंवा कमेंट करून सुद्धा मला विचारायचंय। कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही डाऊट विचारू शकतात। तुमचं डाऊट सेशन सुद्धा मी एक दिवस लाईव्ह घेणार आहे। तर अशा पद्धतीचे तुम्ही डायग्राम बघितले। डायग्राम मध्ये पाठीमागचा भाग, पुढचा भाग, पुढच्या भागामध्ये विदाउट क्रॉसपट्टीचा आपलं प्रिन्सेस कट आहे, म्हणजेच प्रिन्सेस कटचं 2 पीस प्रिन्सेस कट म्हणतात त्याला आणि क्रॉसपट्टीचं जे असतात त्याला 3 पीस प्रिन्सेस कट म्हणतात। प्रिन्सेस कट मध्ये 4 प्रकार आहेत, विदाउट क्रॉसपट्टी प्रिन्सेस कट, डीपनेक आणि बोटनेक। पुन्हा 3 पीस मध्ये विद क्रॉसपट्टीचं जे आहे ते तुम्हाला डीपनेक मध्ये पण मिळेल आणि बोटनेक मध्ये पण मिळेल, असे 4 प्रकार आहेत। तर तुम्ही 4ही प्रकार सुद्धा ऑर्डर करू शकतात। सध्या पेपर पॅटर्न वरती डिस्काउंट चालू आहे आणि ऑफर सुद्धा आहे। तर अशा पद्धतीचे तुम्हाला पाठीमागचा भाग ड्रॉ करायचा आहे, पुढचा जो भाग आहे तो ड्रॉ करायचा आहे आणि बाही सुद्धा मी तिथं तुम्हाला दाखवलेली आहे। आणि बाहीचे बऱ्याचशा महिलांचं लक्षात येत नाहीये की बाही उंचीनुसार, बऱ्याचशा महिलांचे मला कॉल पण येऊन जातात की ह्या उंचीची बाहीवरून मी उंची वाढवली, तसं करता येत नाही। तर उंचीनुसार खुल्या भागाकडून आपल्याला कमी जास्त हे करावं लागतं। त्यासाठी आपला बाहीचा चार्ट टाकलेला आहे युट्यूब वरती, तर तो चार्ट नक्की बघायचा आहे। आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा व्हिडिओ हवा असेल तर मंजुषा शिवण क्लास, आणि समजा तुम्हाला 38 साइज प्रिन्सेस कट हवंय तर तसं पुढे लिहायचंय 38 साइज प्रिन्सेस कट, तर आपला व्हिडिओ समोर येईल तुमच्या। आता बऱ्याचशा महिलांना बघता येत नाही, मला कॉल करून विचारतात, पण अगदी सोपं आहे। तुम्ही समजा बोलता येत नसेल, जरी बोलून टाकलं तुम्ही तरी सुद्धा व्हिडिओ आपला समोर येऊन जाणार आहे।
तर अशा पद्धतीचे आपण 2 पीस प्रिन्सेस कटचे डायग्राम बघितलेले आहेत. मी आता तुम्हाला 0 पासून तर 1 पर्यंत काय असतं आणि 0 ते 2 काय असतं हे तुम्हाला समजून सांगणार आहे. तर सर्वात आधी ब्लाऊजची उंचीचं माप असतं. ब्लाऊजची उंची म्हणजे पूर्ण उंची, छाती म्हणजेच घडीचा भाग तुम्ही ब्लाऊजवरून घेत असाल तर घडी, अंगावरून घेत असाल तर छाती, कंबर घेर, शोल्डर, बाही, दंडघेर आणि मुंडा असे सगळे माप लिहायचेत आणि ब्लाऊजवरून माप लिहायचे. आता ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची याचा पहिल्यांदाच मी व्हिडिओ स्टार्टिंगला बनवला आहे. लाईव्ह क्लास जेव्हा आपण चालू केले होते तेव्हा मी व्हिडिओ बनवलेला होता की ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे आणि कुठल्या पार्टमध्ये माप घेतल्यानंतर कुठल्या पार्टमध्ये किती इंच वाढवायचे हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल किंवा लाईव्ह क्लास तो जॉईन केला नसेल तर नक्की बघा. तर आता 0 ते 1 पूर्ण उंची असते आपली. पहिलं माप काय असतं? पूर्ण उंचीचं. 0 ते 1 पूर्ण उंची प्लस त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन. 0 ते 1 पूर्ण उंची प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच. 0 ते 2 छातीचा चौथा भाग. 0 ते 2 छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. म्हणजे कसं असतं, आपण जर अंगावरून माप घेतलं, आता समजा 50 साईज, आता मी तुम्हाला हे माप जे आहेत ते 50 साईजचे सांगणार आहे, शोल्डर मुंड्याचे माप. तर 50 साईजचा चौथा भाग 12.5 इंच येतो आणि त्यामध्ये तुम्हाला 2 इंच ऍड करायचे. नवीन शिकणाऱ्यांनी नक्कीच 2 इंच ऍड करा, कारण काय होतं बऱ्याचदा आता कापड असे निघालेत की त्यांचे खूप धागे निघत असतात, शिवताना 5 इंच कापड तर वाया जातं. म्हणून शक्यतो 2 इंच शिलाई मार्जिन हे आपल्याला घ्यायचं आहे. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक पाठीमागचा टक्स 1 इंच अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. नेहमी लक्षात ठेवायचे, बंद गळा असेल तर आपल्याला घडीमध्ये वाढवायला लागतं. आता बंद गळ्यासाठी म्हणजे 1 इंचचा जर गळा असेल तर त्यासाठी आपल्याला पाठीमागचा गळा जर 1 इंच असेल तर पाठीमागच्या गळ्याच्या 1 इंच उंचीनुसार आपल्याला घडीच्या मापामध्ये 1 इंच वाढवायला लागतं. मग जसं जसं उंची कमी कमी होत जाते किंवा वाढत जाते तसं तसं आपल्याला घडीचे माप हे चेंजेस करावे लागतात. आता 1 इंच साठी मी 1 इंच वाढवलं तर 4 इंच जर गळा असेल तुमचा तर 1.25 इंच तुम्हाला वाढवायला लागेल घडीमध्ये. ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक पाठीमागचा टक्स 1 इंच अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म. शोल्डरच्या निम्म म्हणजे काय बऱ्याचशा महिलांना माहित नाही, तर त्यांनी ब्लाऊजवरून माप घेतलेल्याचा व्हिडिओ बघायचा आहे आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन. शोल्डरच्या निम्म घेतल्यानंतर आपल्याला ब्लाऊजवरून माप घेतल्यानंतर अर्धा इंच कंपल्सरी वाढवायचं आहे. 0 ते 6 गळ्याची रुंदी. 0 ते 6 गळ्याची रुंदी. गळ्याची रुंदी तुमचं 7 इंच पासून पुढचा जो गळा असेल त्यासाठी 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. 0 ते 7 गळ्याची उंची. 1 ते 8 टक्सची रुंदी. टक्सची रुंदी आता समजा 50 साईज आपण घेणार आहोत, 50 साईजचं माप बघायचं आपल्याला, तर 50 साईजचं माप आहे. तर जो टक्स येतो आपल्याला, जो आकार देतो आपण प्रिन्सेसचा, त्याच्यामध्ये जो गॅप आहे तो किती इंच आला पाहिजे आणि टक्सची जो पॉइंट आहे उंचीचा तो किती इंच वरती आला पाहिजे. मी ऑनलाईन क्लासमध्ये सुद्धा सांगितलं आहे, आता लाईव्ह क्लासमध्ये सुद्धा सांगणार आहे. जी टक्सची रुंदी असते ती अर्धा इंच शिलाई मार्जिन हुकलू पट्टीसाठी सोडूनच पुढे आपल्याला टिक करायचं असतं. मग तिथून 50चा 10वा भाग, 50चा 10वा भाग जो काही येत असेल तो टाकायचा आहे, म्हणजे 5 इंच. 5 इंच रुंदी टाकायची. पुन्हा आपल्याला आकार द्यायचा आहे आणि नंतर जो गॅप असतो, जो प्रिन्सेसचा आपण आकार देतो, तो 2 इंचावरती आपल्याला तो आकार द्यायचा आहे. टक्सची उंचीचे माप आपल्याला नेहमी आपल्या ब्लाऊजवरूनच मोजून घ्यायचे असतात आणि तुम्ही जर पेपर पॅटर्न घेत असाल तर 4 टक्स वरती पण 4ही डाच आपण टिक केलेले असतात, म्हणजे परमनंट मार्करने टिक करून दिलेले असतात, जेणेकरून तुम्हाला टक्सची उंची रुंदी मोजायची गरज येत नाही. पण जेव्हा तुम्ही पेपर पॅटर्न घेतलेले नसतात आणि माप टाकतात त्यासाठी तुम्हाला टक्सच्या उंचीचे माप तुमच्या पद्धतीने टाकायचे असतात. इथं आपण आज पूर्ण उंची 0 ते 1 काय असतं, 0 ते 2 काय असतं ते बघितलेलं आहे. तसंच आता आपण शोल्डर मुंड्याचे माप बघूयात. 50 साईज आहे. 50 साईज साठी जर 1 इंच गळा असेल तर त्यासाठी शोल्डर मुंडा किती घ्यायचा. आता सध्या बंद गळ्याचे माप जास्त निघालेत, म्हणजे बंद गळ्याचे ब्लाऊज जे आहेत त्यांची फॅशन खूप चालली, तर मी बंद गळा म्हणजे 1 इंच, अर्धा इंच शोल्डर फिटिंग मध्ये जातं आणि 1.5 इंच शिल्लक राहतो आपला गळा. तर 1 इंच पाठीमागच्या गळ्याची जर उंची असेल तुमची तर त्यासाठी शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 10 इंच, मुंडा घ्यायचा आहे 9.5 इंच, गळ्याची रुंदी 4.5 इंच घ्यायची. किती इंच घ्यायची गळ्याची रुंदी? 4.5 इंच. आणि घडीचं माप घ्यायचंय आपल्याला 12.5 इंच प्लस 1 इंच. 1 इंच का वाढवायचंय? घडीमध्ये नेहमी आपल्याला
छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, बंद गळा असेल तिथं आपल्याला 1 इंच लुजिंगसाठी वाढवावंच लागतं. जर वाढवलं नाही तर तुम्ही दिवसभर ब्लाऊज वेअर करू शकत नाही, ओढल्यासारखं होतं, सगळे माप चुकतात. म्हणून वाढवायला विसरायचं नाही आणि हे सगळं नोट करून ठेवायचंय. जसं मी तुम्हाला आता सांगते तसं तुम्हाला नोट करून ठेवायचं आहे. शिलाई मार्जिन रेग्युलर वाढवायचं आहे. आणि समजा तुमचा गळा जर 10 इंच आज मी तुम्हाला 2 माप सांगणार आहे. तुमचा गळा जर पाठीमागचा 10 इंच असेल तर त्यासाठी शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच, मुंडा घ्यायचा आहे 7.5 इंच आणि 2.5 ते 3.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि 12चीच घडी घ्यायची. 10 इंच साठी लुजिंग वाढवायचंच नाही, अगदी 1 पॉइंट सुद्धा नाही. 10 इंच प्लस जिथं गळा आला तुमचा तिथं तुम्हाला उंची वाढवायची गरज येत नाही, सॉरी लुजिंग वाढवायची गरज येत नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, 10 इंच गळा असेल तर त्यासाठी 5.5 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचे, मुंडा घ्यायचा आहे 7.5 इंच, गळा रुंदी घ्यायची 2.5 ते 3.5 इंच आणि घडी घ्यायची 12 इंच आणि आपलं लुजिंग घ्यायची म्हणजे आपण जे शिलाई मार्जिन म्हणतो फिटिंगसाठी ते 2 इंच घ्यायचे. तिथं पुढे तुम्हाला वाढवायची गरज येत नाही. अशा पद्धतीने आपण 50 साईज पर्यंत माप शिकलेलो आहोत. तसंच 28 ते 50 प्रिन्सेस कट, 28 ते 50 4 टक्स, 28 ते 50 1 टक्स. आज आपले 3 प्रकारचे ऑनलाईनचे क्लासेसचे हे पूर्ण झालेले आहेत. तर लवकरच मी तुम्हाला 4 टक्सची स्टिचिंग आणि कटिंग दाखवणार आहे साध्या ब्लाऊज वरती. तर तुम्ही लाईव्ह यायला विसरू नका. रोज 1 दिवसाआड 2 दिवसाआड जो आपला व्हिडिओ असतो, जे लाईव्ह असतं ते 1 वाजता असतं. समजा तुमच्याकडनं मिस झालं तर तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा बघू शकतात. जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला सुद्धा विचारू शकता, तिथं सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. किंवा सोपं सर्च करायचं की लाईव्ह मंजुषा शिवण क्लास, जरी सर्च केलं तरी तुम्हाला तो व्हिडिओ येऊन जाणार आहे. आणि प्रत्येक थंबनेल वरती लिहिलेला आहे, नंतर तुम्हाला व्हिडिओ बघता येणार आहे. त्यामुळे काळजी करायचं टेन्शन नाहीये. आणि अशा कुणी महिला असतील की त्यांना खूप गरज आहे शिवायची किंवा कटिंग जमत नाही, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्याला आजचा लाईव्ह क्लास कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगायचंय. बाय सगळ्यांना.